हॅलो गाईज, हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि पहिल्या ब्लॉगमध्ये एक रीलवरची आलेली लोकेशन मी एक्सप्लोअर करणार आहे. बघू आता रीलवरती तर त्या लोकेशनचे इमेज आणि व्हिडिओ एकदम मस्त दिसत होते, पण माहीत नाही आता रिॲलिटीमध्ये ते लोकेशन आहे कसं. तरी आपण एक्सप्लोअर करूया ते लोकेशन कसं आहे. आणि हा माझा पहिला ब्लॉग असल्यामुळं मला काय माहीत नाही आहे व्हिडिओ कसा काढतं ते, काय बोलायचं. मला जे मनाला वाटेल ते बोलतोय मी. बस मला फक्त व्हिडिओ बनवायचं, कॉन्टेंट क्रिएट करायचं आहे. बस पहिला ब्लॉग आहे तर थोडाफार कॉन्फिडन्स लो आहे, बट पब्लिक फिअर पण आहे. बट मला नाही वाटत की थोडंसं व्हिडिओ बनवून हे पण पब्लिक फिअर निघून जाईल. बघू आपण हा व्हिडिओ असाच कंटिन्यू ठेवू, अशा लोकेशनवर जाऊ आपण. आता तर आपण अशी ही आपली गाडी आहे, या गाडीवर आपण जाणार आहे. आणि हा आपले मित्र आहेत हे 2-3 टोटल डिसाईड झाले ते 10 जण, त्यातले 7 जण आले ते. आपल्याला हे काका भेटले ते. हे कुठली जागा आहे काका? ही किरकोडी आहे. किरकोडवाडी कुठे आहे? खडकवासल्याच्या जवळ आहे वाचलं धरून का? तुमचं नाव काय काका? विजय साखर मागून पाटील. काय करता तुम्ही? मी बे करायची तसा. नाही, कोण बेकार नसतं. एटीएम वर आहे मी. हा? कॅनरा बँकेच्या एटीएम वर करतो. मग तुम्ही बेकार कसे? तुमच्यावर एवढी मोठी जिम्मेदारी आहे तुमच्यावर कॅनरा बँकची. तेच ना. तुम्ही बेकार कसे? भारतीय रिझर्व्ह बँकेतही जातोय. अरे बापरे. भारतीय स्टेट बँक असाल तुम्ही एकदम ATM. मोठे असाल. सगळे एटीएम मध्ये जातात तुम्ही. तिथे सीटी 4-5 सीट कॅमेरे असतात अच्छा. बसवलेले. जर तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, लोकांनी आता जे आमच्यासारखी पोरं आहेत त्यांनी काय केलं पाहिजे? शिक्षण करून काम केलं पाहिजे ना. का सर्व्हिस नाही तर धंदा केल्याशिवाय काय पाहिजे? असं बेकार नाही फिरलं पाहिजे या वयात ना. नाही परवडत तसं. बरोबर आहे. जे बोलताय ना बरोबर बोलताय. धन्यवाद काका. काकांशी आता 2 मिनिटं आपण बोललो. काका तर एकदम भारी सांगितलं काकांनी. काकांचं असं म्हणणं आहे की या वयात आपण शिक्षण केलं पाहिजे आणि मोठं झालं पाहिजे. बस काका ATM वर काम करते ते, पण ते म्हणते ते की मी बेकार आहे. पण मला तर असं नाही वाटत की ते बेकार आहे म्हणून. बघू आता पुढची जर्नी कशी होती, कसे लोक भेटतात ते बघता येईल. 1 hour later. 1 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर लोकेशनला पोहोचलोय आपण. तर बघू लोकेशन, तर बघू काय इथनं काय कळानं झालंय लोकेशन कसं आहे नेमकं. इथं आईला इथं जुगाड चाललाय कसलं तरी याचा, काय माहिती काय करायचं. तू काय इंजिनच्या आणि शेकत बसलाय का? खूप कसं? थंडी आहे इथे. खूप थंडी आहे इथे. आपण मनालीला तर नाहीये. मनालीला नाही पण जाणवत तर आहे मनालीला. मी तर मानलेली मनाली आहे माझी. ओहो. कुठली ही? हा, कशी? छोटी मनाली 65. एकदा पोच कर. नाही त्या आवाजासोबत. तरररर. एक नंबर पोज. तू कर परत कर. चल लोकेशन बघू आपण. टोटल 1 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आहे ना लोकेशन वरती आलोय. खरं सांगतो एवढं भारी लोकेशन आहे ना, एकदम क्वालिटी टॉप क्लास. रील वरती जेवढं दिसलेलं ना त्याच्यापेक्षा एकदम टॉप क्लास लोकेशन आहे. 5 स्टार एकदम. एक किती? 5 स्टार. 5 स्टार. मला तर आवडली. किती? 2 स्टार. इथनं बघितलं की ना भाई काय सीन. चल झूठा. किती स्टार येणार आहे लोकेशनला? मी तर 5 देतो. 8 out of 10. 8 out of 10. ठीक आहे, मी तुम्हाला लोकेशन दाखवतो. रील वरती ना एवढं पाणी दिसलेलं ना, असं माणसाला आतमध्ये ओढून घेईन. आता आम्ही आलोय ना, एवढं टोटल पाणी इथे. पाणी बघा इथे. आई शपथ सांगतो, हे असलं पाणी ना आमच्या घराच्या इथं कॅनेल आहे त्याला जास्त पाणी आहे. मी तर म्हणतो आमच्या इथली लोक सकाळी जर आंघोळ केली ना लोकांनी, त्याच्यापेक्षा जास्त पाणी टाकत असतील. जे आयला हे लोकेशन आहे ना, लय बेकार लोकेशन वाटतं हे. पण काय नाही, लोकेशनचं काही घेणं देणं नाही. आपल्याला एन्जॉय करायचं आहे फक्त. बस आपण इथं थोडंफार काहीतरी जेवण बिवून बनवू, खाऊ बिऊ, एन्जॉय करून जाऊ. काय विषय नाही. हाय लोकेशन तर चांगलं आहे. बघू लोकेशन तर आहे ना चांगलं तर आहे बघा.
असं वर्थिट आहे, असं एवढं पण वाईट नाही आहे की आपण नावं ठेवू शकतो, एवढं तर नाही. आम्ही त्या एरियामध्ये बघितलं, त्या एरियामध्ये आहे ना असं लोकेशन बघून आहे ना असं वाटत होतं कशाला आलो उगाच, नाही का. पण इथं आता आम्ही थोडंसं पुढं आलो तर बघतोय आम्ही आहे काहीतरी आहे, म्हणजे असं बघण्यासारखं पण आहे. आणि थोडा वेळ थांबून इथं काय पिकनिक वगैरे प्लॅन पण करू शकतो, असं तर लोकेशन आहे. एवढं पण भंगार नाही आहे, असं जीव देण्यासारखंच लोकेशन नाही आहे, पण आहे चांगलं आहे लोकेशन. ठीक आहे, तर तुम्हाला दाखवतो लोकेशन कसं आहे तरी एकदा. हे बघा असं आहे, साईडने आहे ना थोडं पाणी चाललंय, पण हे फ्लो आहे ना पाण्याचा, हे मला वाटतं याच्या वरती येतो, एवढ्या वरती येतं. रीलमध्ये जे लोक बोलत होते ते सांगत होते की हा फ्लो आहे ना असा वरती जातो, मला वाटतं या भिंतीच्या वरती पण जातो कधी कधी असं म्हणतात ते लोक. तर माहीत नाही आपल्याला खरं काय ते, कारण की आपल्या टायमिंगला तर पाणी बघू शकतं किती. पण ठीक आहे, तरी चांगलं आहे, एवढं वाईट नाही आहे, वाईट तर नाही. बघू चालतंय, बघू आता आपण थोडं पुढच्या प्लॅनिंगला लागू. आपले भटकलेले 2 जण, ते नाना पाटेकर कसा मूवीमध्ये फिरतो त्या बीचवरती, तसे लोकेशन बघून हे दोघं पण फिरत होते. भेटलं ते यांना रेटिंग विचारू कसं वाटतंय यांना लोकेशन, कसं वाटतंय तुला बाप? काय वाटतंय, म्हणजे काय स्पेशल वाटतंय याच्यात? जास्त गर्दी नाही, काही नाही, निवांत एकदम, काही टेन्शन नाही, चिलिंग साठी. आणि ह्यो जे आहे ना, ह्यो मला रात्री मेसेज करून विचारत होता ते स्विमिंग कॉस्ट्युम घेऊ का नको, मला स्विमिंग करायची म्हणे. आता त्याला म्हणतोय कर बिंदास स्विमिंग, कारण की मी काल म्हणत होतो नको करू, पाणी जास्त असेल, काही डुबसेन बाबा रिस्क नको. पण आता ह्यो पाणी बघून स्वतःच म्हणतो मला नाही करायचं. तुला काय वाटतंय लोकेशन कसं आहे? लोकेशन शेवाळ लोकेशन आहे, शेवाळ लोकेशन. पडलाय पुढे जर पाहिलं काय पडलंय? टीव्ही ऍस्थेटिक. चला ऍस्थेटिक. आता आपण इथं जेवणाची तयारी चालू केली आहे, कांदे बिंदे कापायला चालू केलंय. पण चाकू आहे ना एवढा भारी आहे ना, काय सांगू तुम्हाला, लोकेशन सारखाच आहे चाकू, एकदम क्वालिटी, टॉप क्वालिटी. असं टच केलं की कांद्याचे असे 10-100 तुकडे व्हायला लागल्यात, एवढं भारी आहे. मला एक चाकू आणता येत नाही. ए इकडे काढ, इकडे बघ, स्किल ब्रो, स्किल म्हणते त्याला. हे बघ, हे तू काढ, हे बघ. हे बघ परत कापून दाखवतो, परत नाही दाखवणार. झटपट पटापट, झटपट पटापट लक्ष्मी करके. हे बघ कसं आहे, कापलं का नाही भाई? आहे का नाही आपलं स्किल, आहे का नाही? किती कापले बघे. कमीत कमी अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर आम्ही मॅगी बनवली. बघायला तर मस्त वाटते मॅगी. आमच्या या सुयोग दादा किचन्स यांच्याकडनं ही मॅगी बनली. सुयोग दादा खाल्ली, तुम्ही टेस्ट केली, कशी वाटते? तुम्ही सांगा, मी बनवलं, मला चांगलीच वाटणार. तुम्हाला तर चांगलीच वाटणार, आम्ही पण चांगलीच म्हणायला लागतात, नाही तर फटके खायचे काम आहेत. बघू आम्ही खातो, बघू आता. नेचरमध्ये खाणार आहे मी, नेचरमध्ये पकड नेचरमध्ये मॅगी खाणार आहे. सांडशील मजा आ गया. क्वालिटी, टॉप क्वालिटी. 10% राहिली बॅटरी. टॉप क्वालिटी मॅगी म्हणजे टॉप क्वालिटी मॅगी. यायला लागतं, यायला लागतंय. ते आमच्या तोंडाकडे बघायला, पण आम्ही काही शीट देत नाही त्यांना. आपलं मॅगी खाऊन झालेलं पूर्ण. आता आपण कॉफी बनवायचं चालू आहे. हे इथं हे दोन जण आपले मित्र कॉफी बनवतात ही कॉफी. आणि ह्या साईडला भेळ बनवायचं काम चालू आहे. एकदम टॉप क्लासची भेळ बनवतोय आम्ही. हे बघ, आम्ही एकदम टॉप क्लासची. आणलो एफसी रोड वरनं भेळ बनवायला. कुठनं आणलंय? एफसी रोड वर. एफसी रोडला यांचं शॉप आहे का दादा? तुमच्या शॉपचं नाव काय? आमचे पगार आहे जाटभर उडा रातभर. हा मस्त. ह्या शॉपला नक्की विजिट करा. मला वाटतंय ही भेळ बघून मला असं वाटतं मस्त भेळ असणार आहे. नक्की विजिट. आता आपण भेळ बनवून झाल्यानंतर बघूया आपण कसं बनतंय, टेस्ट वगैरे, रिव्ह्यू वगैरे. सुयोग द किचन्स यांना रिव्ह्यू देऊया आपण पूर्णपणे. बघू. आपलं कॉफी बनवून झालंय. आता कॉफी प्यायचंय. हे कॉफी आहे इथं आणि आपला ग्लास आहे. बाकीच्यांनी सगळ्यांनी घेतलेलं आहे कॉफी.
गुळाची कॉफी, सगळ्यांनी ऐकलं होतं गुळाचा चहा, आपली गुळाची कॉफी. मस्त आहे पण भाई काही आहे सगळं क्रेडिट जात आहे या माणसाला. मला दिवस या माणसाने बनवली कॉफी. सुयोग द किचन्स यांच्याकडनं ही कॉफी आलेली आहे. सुयोक्स किचन. आपण कॉफी एन्जॉय करू. पूर्णपणे आजची ट्रिप एन्जॉय झालेली आहे. तर बघू, पूर्णपणे आजची ट्रिप एन्जॉय झालेली आहे. मस्त होतं एन्जॉय. लोकेशन पण चांगले, ज्याने कोणी रील काढले ना चांगलं केलं लोकेशन शेअर करून लोकांसोबत. पण त्यांनी चुकीच्या टायमिंगला लोकेशन शेअर केले. त्यांनी ॲक्च्युली पावसाळ्यात शेअर करायला पाहिजे, जेणेकरून समजलं असतं की हा बाबा ॲक्च्युअल किती लोकेशन भारी. त्यांनी केलं लोकेशन शेअर हिवाळ्यात, त्याच्यामुळे इथं पाणी नाही काय नाही, त्याच्यामुळे काहीच कळण झालं आहे. ठीक आहे, असो आता घरी जायला निघालो आहे आम्ही. चला बघू.